आपण आता सुकन्याताई आणि वैशालीशी गप्पा मारणार आहोत. सुकन्याताई, तुझा चेहरा आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. तर तुझ्या या चित्रपटातल्या रोलविषयी आणि या चित्रपटाविषयी काहीतरी सांग ना, खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाविषयी तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असायलाच हवी आहे. त्यामुळे मी फार काही गोष्ट वगैरे सांगणार नाही आहे. पण माझ्या वयाच्या 10 वर्ष पुढची ही भूमिका आहे आणि खूप वेगळी भूमिका आहे. आत्तापर्यंत ज्या केल्या त्याच्यापेक्षा खूप वेगळी भूमिका आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आभाळ मायाच्या वेळी माझ्याबरोबर माझा जो नवरा झाला होता शरद, म्हणजे मनोज जोशी, तर आम्ही दोघं 25 वर्षांनी पुन्हा एकत्र काम करतो आहे. तर ती एक गंमत आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यावेळेला आम्ही दोघेही तसे नवखे होतो. म्हणजे नाटकातून कामं करत होतो, पण डेली सोफा पहिल्यांदा मराठीमध्ये येत होता. त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचा पेशन्स लागतो. त्या वेगळ्या प्रकारची एक तुम्हाला ॲक्टिंग करावी लागते त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला आम्ही दोघेही नवखे होतो ह्या सगळ्या प्रकाराला. आणि आता थोडेसे आम्ही प्रगल्भ झालो आहेत आणि ते कुठेतरी तुम्हाला दिसेल. त्यामुळे गिव्ह अँड टेक जे आहे ते आमचं खूप अगदी सोपं झालं. आम्हाला फार काही सांगावं लागलं नव्हतं किंवा आम्ही ते करत गेलो. आणि त्यामुळे ती भूमिका खूप छान झाली असं मला वाटतं. तर काही काही अशा गोष्टी असतात ना की आपल्याला त्या मनापासून आवडायला लागतात. किंवा तिकडचं वातावरण, दापोलीमध्ये जाऊन आम्ही शूटिंग केलं, तिकडचं सगळं वातावरण, निसर्ग तिकडचा, तर ते बघण्यात मजा आहे, ते सांगण्यात मजा नाही आहे. आणि वैशालीचं जे एक गाणं आहे जे तिने स्वतः लिहिलेलं आहे, तिने संगीतबद्ध केलेलं आहे आणि तिनेच गायलेलं आहे, तिने आणि सुदेशजींनी गायलं आहे. तर त्यांनी ना, जसं मी म्हणते आभाळ मायाचं जे यश आहे ना ते खरं तर त्या गाण्यात आहे, ते शीर्षक गीतात आहे की अजूनही तुम्ही ऐकता सगळेजण, आम्ही पण ऐकतो अर्थात. तर ते जसं शीर्षक गीतामध्ये सगळं आहे ना, आणि मग आम्ही कुठेतरी 5% 10% असे आम्ही येतो खरं तर सगळे. पण तसं हिचं गाणं अप्रतिम झालेलं आहे. आणि तुम्ही ऐका, रुंजी घालत राहतं. काही काही गाणी असतात ना अशी रुंजी घालतात मनात, ते अशी रुंजी घालतात, ते शब्द, ते ते लय, ते असं तुमच्या मनात घोळत राहतात सारखे. आणि त्याच्यातूनच त्याचं सगळं सार आहे खरं तर. त्यामुळे गोष्ट सांगणार नाही, बघा. सुकन्याताई, तू म्हणालीस आत्ता बोलता बोलता की हा थोडासा वेगळा रोल होता म्हणून. तर मी पूर्ण स्टोरी नाही विचारत आहे, पण थोडंसं काय तुला चॅलेंजिंग काही वाटलं का, किंवा काय रोलबद्दल तू सांगू शकतेस? खरं तर प्रत्येक भूमिका ही आव्हानात्मकच असते. मग ती तुमच्या वयाची असू दे, तुमच्या वयाच्या पुढची असू दे, मागची असू दे. कारण प्रत्येक भूमिका वेगळी आहे ना. त्याच्यामुळे ती प्रत्येक भूमिकाच आव्हानात्मक असते. तशीच ही आहे. ह्याच्यामध्ये फक्त असे की शक्यतो म्हणजे मी विदाऊट मेकअप काम खूप केलं आहे, पण त्याला शक्यतो कांचनला मेकअप नको होता, म्हणजे नो मेकअप जवळजवळ. पण उन्हामुळे कदाचित टॅन होऊ शकत होती स्किन, म्हणून लागेल तेवढाच आम्ही मेकअप करत होतो. किंवा सिम्प्लिसिटी त्यातली जी आहे, जी कपड्यांमधली पण सिम्प्लिसिटी आहे, तीच तिच्या एकंदरीत टेकिंगमध्ये पण आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी फार हवी झालेली नाही आहे. किंवा आजकाल आपण बघतो धॅम धॅम धॅम, किंवा उगीचच स्लो मोशन वापरतात किंवा उगीचच ग्लॉसी दाखवतात. तसं नाही. तर ज्याप्रमाणे तिच्या डोक्यात होतं त्याप्रमाणेच, आणि त्याप्रमाणेच ती भूमिका आहे. अतिशय साधी सोपी भूमिका आहे खरं तर बघायला गेलं तर. पण काही काही त्याच्यामध्ये गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जरा शोधायला लागतं की ह्याच्यातून काय म्हणायचं आहे लेखकाला, किंवा बिटवीन द लाईन्स आहे, किंवा उत्स्फूर्तपण एखादी गोष्ट येते ती करणं, आणि ती त्या माहोलमध्येच होते किंवा त्या वातावरणामध्ये होते, आणि तुमच्या सहकलाकारांमुळे ती सोपी होते. तर आणि अशी ती भूमिका वठत जाते खरं तर. म्हणजे आपण खूप विचार केलेला असतो, पण मग समोरच्याने त्याच्या भूमिकेबद्दल अजून काही वेगळा विचार केलेला असतो, आणि मग त्या दोन्हीचं जे मिश्रण येतं ना, त्याच्यामधनं आपली भूमिका उभी राहते असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, दिग्दर्शकाच्या मनात काय, कारण आम्ही फक्त आमच्या भूमिकेचा विचार करतो की मला माझी भूमिका कशी करायची, पण दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाचा विचार करत असतो. त्यामुळे त्याच्या मनात काय आहे, माझी भूमिका कशी व्हायला हवी, तो विचार करून आपल्याला अभिनय करायचा असतो. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्याचं मिश्रण म्हणजे ती भूमिका उभी राहते असं मला वाटतं.